तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं. पुण्यात आज सकाळी घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांनी प्रवचनासाठी जात असताना काही जणांनी रस्ता अडवून आपल्यावर शाईफेक करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे यांच्यासह 10 ते 15 जणांचा सहभाग असल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे. इतकेच नाही तर हल्लेखोरांकडे बंदूक होते आणि जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान शाईफेकीचा व्हिडिओ समोर आल्याने या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे. आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होते. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आईबाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. ए लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या, आमचा नादी लागू नको. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.